हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 9चा 6.1 हा प्रॅक्टिस सेट पाहिलो होतो आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट जो आहे तो व्हिडिओ जर पाहिले नसेल तर आधी तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरची शेवटची आणि सेकंड वाली प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत आणि ते आहे आपली प्रॅक्टिस सेट 6.2. आता हे 6.2 प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या आधी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. आपला जो इंडियन गव्हर्नमेंट आहे, इंडियन गव्हर्नमेंट कोणावर टॅक्स लावते आणि कोणावर किती टॅक्स लावते ते आपल्याला शिकून घ्यायचं सगळ्यात आधी. आता पहा, आपल्या इंडियन गव्हर्नमेंट नुसार 3 वेगळे वेगळे एज ग्रुप आहे, त्यांची वय आहे, त्याच्यावर ते काय करते इंडियन आपली गव्हर्नमेंट टॅक्स लावते. आता ते कशा प्रकारे लावते पहा. पहिली एज आहे बिलो 60 इयर्स. 60 वर्षाच्या कमी वयाच्या व्यक्तीवर ते वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावते. 60 to 80 इयर, 60 ते 80 वर्षाचा एखादा जर व्यक्ती असेल तर त्याच्यावर ते वेगळा टॅक्स लावते. आणि समजा का अबोव 80 इयरचा एखादा पर्सन असेल तर त्याच्यावर तो वेगळा टॅक्स लावते. आता कसा प्रकारे टॅक्स लावते तर समजा का 60 वर्षाच्या कमीवाला एखादा पर्सन आहे तर त्याच्यावर 2,50,000 पर्यंत एकही टॅक्स लागत नाही. 2.5 लाखापर्यंत त्याच्यावर एकही टॅक्स लागत नाही. त्याचा वर्षाचा अॅन्युअल इन्कम समजा का एखाद्या व्यक्तीची 2,50,000 पेक्षा कमी आहे किंवा कमीत कमी 2,50,000 आहे आणि त्याची एज आहे 60 इयर, तर त्याच्यावर एकही टॅक्स लागणार नाही. आणि 2,50,000 पेक्षा समजा जास्त असेल, त्याची एज 60 पेक्षा कमी, इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त, तेव्हा त्याच्यावर टॅक्स लागल. कसा लागल तो आपण पाहणार आहोत. एखादा व्यक्ती समजा का 60 ते 80 वर्षाचा आहे तर त्याच्यावर 3 लाख पर्यंत एकही टॅक्स लागत नाही. 60 ते 80 पर्यंत वय असेल तर 3 लाखापर्यंत एकही टॅक्स लागत नाही. पहा, लक्ष द्या. 60 वर्षापेक्षा कमी आहे तर 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही लागत. 60 ते 80 आहे, थोडीशी वय जास्त आहे, तर समजा औषध पाण्याला वगैरे पैसे लागते असा गव्हर्नमेंट कन्सिडर करते, 3 लाखापर्यंत एकही टॅक्स लागत नाही. 80 वर्षाच्या वय जास्त आहे एखाद्या व्यक्तीची, तर त्याला 5 लाखापर्यंत, त्याला 5 लाख त्याचा खर्च समजून जाते. औषध म्हणा, गोड्या म्हणा, पोराचा नातवाचा जो बी खर्च आहे तो सगळा काही त्याला ठेवू देते ना. 5 लाखाच्या वर जर एखादा बुडगा जर कमवत असेल तर त्याला टॅक्स लावते. एवढा समजला. पहा मग आता याच्याच भरोशावर आपली प्रॅक्टिस सेट 6.2 चा पहिला क्वेश्चन. आता पहा, कुठं टॅक्स लागल आणि कुठं टॅक्स लागणार नाही ते आपल्याला सगळ्यात पहिले काढायचं आहे. फक्त तुम्हाला लिहायचं आहे का कुठं टॅक्स लागते ना कुठं टॅक्स लागत नाही. या 3 याच्यावरून तुम्ही जो आहे हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त टॅक्स किंवा नो टॅक्स एवढाच तुम्हाला लिहायचा आहे. आता पहा, मिस निकिता नावाची एक मुलगी आहे, महिला आहे, तिची एज आहे 27 इयर. 27 म्हणजे काय होत आहे पहा बरं, बिलो 60. 27 म्हणजे काय होत आहे ते बिलो 60. आणि तिची इन्कम जी आहे ती किती आहे, 2,34,000. 2,34,000 हा 2,50,000 पेक्षा कमी आहे, म्हणजे हिला कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणून इथं लिहू आपण नो टॅक्स. काय लिहितो आपण? नो टॅक्स. एवढा क्लिअर आहे. मिस्टर कुलकर्णी जो आहे तो 36 इयरचा आहे. 36 हा सुद्धा बिलो 60 मध्ये येते, पण त्याची इन्कम जी आहे ते 3,27,000 आहे. किती आहे? 3,27,000. 3,27,000 हा 2,50,000 पेक्षा जास्त आहे. 2,50,000 पेक्षा जास्त आहे म्हणजे याला टॅक्स लागणार आहे. मग इथं लिहू शकतो आपण टॅक्स. नो टॅक्स आणि टॅक्स एवढाच लिहायचं आपल्याला. मिस मेहता जी आहे ते 44 इयरची आहे. 44 हा सुद्धा बिलो 60 वालाच येते आणि तिची इन्कम पहा 5,82,000. 2,50,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा टॅक्स लागणारच आहे. मग इथं बी लिहू आपण टॅक्स. मिस्टर बजाज हा 64 इयरचा आहे. 64 म्हणजे किती होते पहा, 60 to 80 ग्रुप पर्यंत 3 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. 3 लाखाच्या वर इन्कम असेल तर टॅक्स लागणार आहे. त्याची इन्कम आहे 8,40,000, 8,40,000. मग याला सुद्धा टॅक्स लागल. मग इथं लिहू आपण टॅक्स. त्याच्यानंतर मिस्टर डेसिल्वा. मिस्टर डेसिल्वा जो आहे तो 81 इयरचा आहे, म्हणजे हा अबो 80 इयरच्या ग्रुपमध्ये जाते. याची इन्कम आता किती आहे, 4,50,000, 4.5 लाख रुपये. पण गव्हर्नमेंट का म्हणते 5 लाखापर्यंत तुम्ही टॅक्स भरा नको. मग इथं याला टॅक्स भरावा लागणार नाही. मग इथं लिहू आपण नो टॅक्स. बस अशा प्रकारचा पहिला क्वेश्चन आहे आणि हा तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 2 किंवा 3 मार्क साठी हे ऍक्टिव्हिटी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण हा एक क्वेश्चन. आता पहा, हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन दिला अशा टाइपचा
त्याच्यामुळे हा क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. रिपीटेड होते तुमच्या 9th क्लासमध्ये, त्याच्यामुळे याला चांगला शिकणं एकदम गरजेचं आहे. पहा मग आता आपला क्वेश्चन काय म्हणते, करतार सिंग नावाचा व्यक्ती आहे, मिस्टर करतार सिंग. त्याची एज किती आहे? 48 इयर. 48 इयर आहे म्हणजे त्याची तो का असेल 60, बिलो 60 मध्ये त्याची एज आहे. आता पहा त्यानंतर काय म्हणते, ही वर्क इन अ प्रायव्हेट कंपनी. तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करते. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन, त्याची जे महिन्याची इन्कम आहे त्या 42,000, 42,000 रुपये त्याला महिना भेटत आहे. एका महिन्याची 42,000, पण टॅक्स जो आहे तो कुठे लागते आपल्याला? इयरली लागते, म्हणून याला इंटू 12 करायला लागेल आपल्याला. त्याच्यानंतर एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्यूट 3,000 टू जीपीएफ. आता पहा करतार सिंग जो आहे हा थोडासा दिमागबाज आहे. तो का करताय? टॅक्स वाचवासाठी इकडं तिकडं थोडा थोडा इन्व्हेस्टमेंट करून टाकताय. गव्हर्नमेंट का म्हणते, तुमच्याकडे जेवढा इन्कम आहे तुम्ही समजा कोणत्या चांगल्या याच्यामध्ये सेव्हिंग मध्ये किंवा कुठं बँक आरडी वगैरे काढले असेल तर, किंवा कुठं थोडाफार तुम्ही समजा का काही योजनेमध्ये तुम्ही टाकले असाल, एनएससी मध्ये टाकले असाल, जीपीएफ कट मध्ये टाकले असाल, तर तो आम्ही मायनस करून नंतर जो उरलेला पैसा आहे, समजा का आता मला वर्षाचा 10 लाख रुपये भेटत आहे आणि 10 लाखामधून मी का करत आहोत, 10 लाखात झाले का 10, ओके, वर्षाचे मला किती भेटत आहे? 10 लाख रुपये. आता मला टॅक्स वाचवायचा आहे तर मी का करीन, इकडं तिकडं थोडा थोडा पैसा का करून टाकीन, इन्व्हेस्ट करीन. इन्व्हेस्ट म्हणजे काय होईल, समजा आता मी का करीन, जीपीएफ मध्ये टाकत आहो 1 लाख रुपये. जीपीएफ मध्ये किती टाकता? 1 लाख रुपये. अजून समजा का कोणाला तरी मंदिराला किंवा एखाद्या संस्थेला मी डोनेट करत आहो समजा का 1 लाख रुपये. त्याच्यानंतर मी अजून कुठंतरी इन्व्हेस्ट करता समजा का 50,000 रुपये. आता पहा 1 लाख प्लस 1 लाख 2 लाख, 2 लाख प्लस 50,000 2.5 लाख. मला टॅक्स 10 लाखावर लागणार होता, पण हे 2.5 लाख जे आहे ते काय होणार आहे? मायनस. आणि उरल किती आता आपल्याकडं? 10 मधून 2.5 गेले तर राहिले 7.5, 7,50,000. आता मला जो टॅक्स लागणार आहे तो या 7,50,000 वरच लागणार आहे. तसाच करत आहे आता माझ्यासारखाच हा करतार सिंग. हा का करताय? प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये जीपीएफ मध्ये टाकताय. प्रत्येक महिन्याला 3,000 म्हणजे 12 महिन्याचे 12×3 = 36,000 हा का करताय? दर महिन्याला दरवर्षी इन्व्हेस्ट करताय. ऑल्सो बॉट 15,000 वर्ड एनएससी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये हा 15,000 डायरेक्ट वर्षाचे टाकून देत आहे. ते वाले बी पैसे मायनस होणार आहे. अँड डोनेटेड 12,000 टू पीएम रिलीफ फंड. आणि पीएम रिलीफ फंड मध्ये हा 12,000 डोनेट करताय, म्हणजे तो वाला बी पैसा इथून मायनस होणार आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले इथं लिहून घेऊ, करतार सिंग, करतार सिंग्स annual income is equal to 12 into 42,000. मग 12 into 42,000 म्हणजे किती होईल सांगा बरं? हा होईल 5,04,000. किती होईल हा? 5,04,000 रुपीज. आता आपल्याला काढायचे डिडक्शन. का काढायचे आपल्याला? डिडक्शन. डिडक्शन म्हणजे काय होते? जेवढे पैसे मायनस होणार आहे. पहिला डिडक्शन कोणता कोणता आहे पहा. आता पहिला डिडक्शन आहे आपला जीपीएफ. जीपीएफ मध्ये काय होणार आहे? 3,000 रुपये महिन्याचे, म्हणजे 12 महिन्याचे 12 किती? 36,000 रुपये. हा झाला आपला पहिला डिडक्शन. दुसरा डिडक्शन का करता येतो पहा बरं? एनएससी वाला. एनएससी मध्ये किती टाकत आहे तो? 15,000, 15,000 रुपीज. त्यानंतर तिसरा डिडक्शन का करता येतो? पीएम रिलीफ फंड. पीएम रिलीफ फंड, रिलीफ फंड इथं किती रुपये टाकत आहे तो? 12,000 रुपीज. मग एवढे पैसे का होईल? मायनस होईल. देअरफॉर इथं लिहू आपण टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम किती इन्कमवर टॅक्स लागणार आहे? तर हे 5,04,000 तर त्याची इन्कम आहे, पण एवढ्यावर डायरेक्ट नाही लागणार आहे, मायनस करायला लागेल. पहिले का मायनस करू आपण? 36,000. त्याच्यातून का मायनस करू आपण? 15,000. त्याच्यातून का मायनस करू आपण? 12,000. ओके, आता जर हा मायनस करू आपण तर हा येईल मला वाटते 4,41,000. किती होईल हा आपला? 4,41,000. एवढ्या याच्यावर त्याला टॅक्स लागणार आहे. आता गव्हर्नमेंट का म्हणते 4,41,000 तुझ्याकडे आहे, म्हणजे 5 लाखापेक्षा कमी पैसे आहे, पण तुले जे आहे 2.5 लाख रुपये तर तुझ्या खर्चाला लागत आहे. काऊन 2.5 लाख रुपये? कारण की त्याची एज किती आहे? 60 पेक्षा कमी आहे, तर 2.5 लाख तुले पहिले मायनस करून टाकतो. आता देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट काढायचा आहे. हे टॅक्सेबल इन्कम याच्यावर तर लागणार आहे, पण टॅक्सेबल अमाऊंट
इथं कसा काढायला लागेल आपल्याला 4,41,000 तर त्याच्याकडे उरत आहे, पण गव्हर्नमेंट काय म्हणते 2,50,000 तुम्ही अजून वेगळे काढून टाका. कशासाठी? तुमच्या रोजच्या किंवा दैनंदिन जीवनातल्या खर्चासाठी. 2,50,000 का करता येतो? अजून मायनस करता आपण. तर हा उरल मला वाटते 1,91,000. किती उरले आता? 1,91,000. आता या 1,91,000 वर आपल्याला लागेल टॅक्स. सगळ्यात पहिला टॅक्स लागते इन्कम टॅक्स. कोणता टॅक्स लागते? इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स लागते आपला 5%. किती पर्सेंट? 5%. 5% ऑफ कोणाचा? हा टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे 1,91,000 वर 5% लागत आहे. आता मी तुम्हाला काल बी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये 5% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इनटू, आणि हा काय इथं 1,91,000. 0 0 0 0 कॅन्सल. आता हा जो आहे हा मला वाटते किती येईल? करून पाहू कॅल्क्युलेशन. 1 मिनिट. तुम्ही डायरेक्ट बी करू शकता. मला वाटते 9,550 वगैरे येईल. पहा आता करून पाहू. 1,910 इंटू 5. 9,550 9,550 एवढा लागला. त्याला काय लागला? आपला इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्स हा एवढा होता इन्कम टॅक्स. आता याच्यावर अजून एक टॅक्स लागते, तो राहते आपला एज्युकेशनल सेस. कोणता राहते याचा? एज्युकेशनल सेस. पहा लक्षात ठेवा, एज्युकेशनल सेस. आता एज्युकेशनल सेस राहते 2% ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा किती पर्सेंट? तर 2%. आता 2% म्हणजे काय होते पहा बरं, मी सांगितलं होतं डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे काय होते? इनटू. इन्कम टॅक्स किती आलाय? 9,550. 1010 कॅन्सल. आता हा 955 इंटू 2 करून पाहू. इंटू 2 म्हणजे हा किती आला? 1 मिनिट. 955 इंटू 2 हा आला 1910. आता हा आला 1910 डिवायडेड बाय 2. 1910 डिवायडेड बाय 2 नाही, डिवायडेड बाय किती आहे आपला? 10. मग हा 1010 कटला. मग एज्युकेशनल सेस आला आपला 191 रुपीज. किती रुपये आला हा? 191. इन्कम टॅक्स किती होता? 9,550. अजून एक टॅक्स लागते एज्युकेशनल सेस. अजून एक छोटासा टॅक्स लागते, तो राहते हायर एज्युकेशन सेस, आणि तो राहते 1% ऑफ इन्कम टॅक्स. आता अजून तेच 1% म्हणजे डिवाइड बाय 100, ऑफ म्हणजे इनटू. इन्कम टॅक्स किती होता? 9,550. 0 कॅन्सल. 1 इंटू 955 म्हणजे 955, आणि हा येईल आपला डिवाइड बाय 10 म्हणजे 95.5. हा होता हायर एज्युकेशन सेस. आता आपल्याला काढायचा आहे टोटल टॅक्स. पहा आता याला थोडासा मी इकडे ठेवतो. टोटल टॅक्स किती राहील मी काढून घेतो. 1 मिनिट. याला थोडासा तुम्हाला दिसला पाहिजे असाही करून घेतो मी. इथून हा असा करू, हा एवढा. इसको चल रे बाबू तू इसको इधर. हा आता याचाही काम झालं असं आहे आपला. ओके दिसत आहे. हा त्यानंतर आपल्याला कळायचं आहे टोटल टॅक्स. देअरफॉर टोटल टॅक्स इज इक्वल टू, पहिले तर लागला इन्कम टॅक्स किती लागला? 9,550 प्लस एज्युकेशनल सेस किती होता? 191 प्लस हायर एज्युकेशन सेस किती होता? 95.5. यांची समजा का तुम्ही टोटल केले तर किती येईल पहा. मला वाटते हा 9,880 असा वगैरे येईल. पाहून घेऊ आपण. 9,550 प्लस 191 प्लस 95.5. 9,836 किती आला आपला? 9,836. चेक करून घे इकडे बरोबर आहे का आपला? 9,836.5 हा येईल आपला 9,836.5 रुपीज. एवढा लागला आपला इन्कम टॅक्स. तुम्हाला जर कॅल्क्युलेशन आला नाही तर कसा करायचं ते सांगून देतो पहा. 9,550 ऍडिशन समजा का आली नाही, पॉइंट वाली ऍडिशन आहे, कधी कधी तुम्ही गोंधळू शकता. पहा मग आता इथं 95.5 आहे तर तुम्ही काय कराल? 95.5 असा जर लिहिला तर पूर्ण तुमचा आन्सर चुकला.
तुम्हाला कसा लिहायचा आहे, हा 95 आणि हा 0.5 वेगळाच लिहायला लागेल तुम्हाला, असा वेगळा. आता करू आपण ऍडिशन. हा 0.5 तर वेगळाच राहिला. आता हा किती आला, 5 + 1 किती 6, 9 + 9 18, 18 + 5 23, 23 चा 3, वरती आला 2, 2 + 5 7, 7 + 1 8 आणि हा 9, 9836.5. अशा प्रकारे तुम्हाला ऍडिशन करायची आहे, कारण की तुमच्या पेपरमध्ये तर कॅल्क्युलेटर राहणार नाही, किंवा मग सरळ सरळ का करायचा, पाठ करून टाकायचा जर जमत असेल तर. एक मिनिट, हा जर दिसत नसेल चांगला पाहून टाका, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाबा हा. थोडस मी झूम करून टाकतो. अरे हा का थांबला असा, कुठे गेला. बरं, दिसत असेल, विजिबल असेल अशी मी अपेक्षा करतो. हा आहे आपला सेकंड वाला करतार सिंग वाला क्वेश्चन. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. 3 किंवा 4 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकते. हा चॅप्टर सोडायचा बिलकुल नाही. 2 व्हिडिओ पाहून घ्या, पूर्णच्या पूर्ण तुमचे मार्क कव्हर होऊन जातील याच्यातून. याच्यानंतर आता आपण असेच व्हिडिओ आणत राहू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. 10th साठी मी कमेंट वाचलो का 10th ची व्हिडिओ, तर 10th ची व्हिडिओ तुमचे 9th स्टँडर्डचे एक्झाम झाल्यानंतर कंटिन्यू मध्ये 10th स्टँडर्डची मॅथमॅटिक्स आणि सायन्सची पूर्णच्या पूर्ण चॅप्टर वाईज फर्स्ट चॅप्टर पासून आपण सिरीज सुरू करणार आहोत. फुल कॉन्सेप्ट वाईज व्हिडिओ राहील, त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण कॉन्सेप्ट डिटेल मध्ये एकदम जे जे इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिस सेट ऍज वेल ऍज तुमचे काही इम्पॉर्टंट हॉट्स वाले जे क्वेश्चन आहे बोर्ड मध्ये जे विचारले जाते प्रिव्हियस इयर वाले, ते वाले क्वेश्चन आपण घेणार आहोत. सायन्सचा जो आहे तो फुल कॉन्सेप्ट चॅप्टर आपण घेणार आहोत. एकदम जबरदस्त असा कंटेंट तुम्हाला पूर्ण 10th मध्ये भेटणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करून टाका. जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे असा तुम्ही बी प्रयत्न करा, मी बी प्रयत्न करतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, अजून काय पाहिजे ते सुद्धा कमेंट करू शकता तुम्ही. तोपर्यंत थँक्यू सो मच.